आज बघा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं बिगुल वाजलंय बघा. आज बरेच इच्छुक लोक तयार आहेत, पण मला साहेबांना बोलायचे. आज मी साहेबांना म्हणजे मी एका साहेबांना नाही बोलणार. आज बघा प्रत्येक पक्षामध्ये एक तरी साहेब आहेच की. आज तो आमचा साहेब आहे. आज आमच्या साहेबांना आम्हाला एक विनंती करायची. साहेब, यावेळेस शेतकऱ्याच्या पोराला द्या की संधी, बघू द्या की त्याला बी एकदा. सारे शेतकऱ्याच्या पोराच्या टकोऱ्याला बांधा की एकदा फेटा, आणि त्याला हे बघू द्या की राजकारण एकदा काय असतं ते. येऊ द्या ना त्यालाही सत्तेमध्ये. एकदा माझ्या शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्यासाठी झटताना बघायचे साहेब. मला माझ्या शेतकऱ्याच्या पोराला संधी द्या साहेब. आज या ठिकाणी माझं शेतकऱ्याचं पोरगं शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि तो आदर्श राजकारण काय असतं हे दाखवून दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाही बघा. पण शेतकऱ्याच्या पोरा, आज मी तुझ्यासाठी बोलतोय. आज मी तुझ्यावर खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्यात बघ. आज या शेतकरी बापासाठी करण्याची वेळ जर तुझ्यावर आली तर आम्ही मोठ्या हिमतीने तुझ्या पाठीशी उभा राहू बघ. आम्ही तुला निवडून आणू बघ. या ठिकाणी साहेबांना मी सांगू इच्छितो, साहेब, आमच्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही आहे. आम्ही पैसे घेऊन मतदान करणारच नाहीत साहेब. शेतकऱ्याचं पोरगं समोर असलं ना की आम्ही पैशाला दुय्यम स्थान देणार आहेत साहेब. कारण की आम्हाला पूर्ण खात्री, शेतकऱ्याचं पोरगं शेतकऱ्यासाठी काहीतरी करणार आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरा, जर तुला संधी भेटली, आम्ही तुला निवडून आणू. निवडून आल्यानंतर जर तू शेतकऱ्याला जर धोका दिला रे बाबा, शेतकऱ्याच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला रे बाबा, तर तुला सांगतो, तुलाही माहिती आहे शेतकरी बापाचा तळतळाट लागल्याशिवाय राहत नाही बरं का.